पावसाळा सुरू व्हायची वेळ आली होती. तिथला पाऊस भयंकर आहे. त्या विशाळगडच्या भोवताली सगळं अरण्य होतं त्यावेळेला. पाऊस तिथं अजूनही गवे आहेत. औरंगजेबाचा नातू, त्याचं नाव होतं बेदार बख्त. बेदार बख्त निगोसिएशन्स करत होता मराठे आणखी मुघलात पैशावरनं. आणि तो म्हणत होता, आजीजीनं सांगत होता किल्लेदाराला, वरती प्रतिनिधी होता, त्यानं सांगत होतं काही करून किल्ला द्यावं ताब्यात. माझा हा आजोबा हा काही कायम किल्ल्यावर राहणार नाही, तो इथं येऊन परत जाईल. तो गेला की परत देऊन टाकतो आम्ही तुम्हाला किल्ला, पण आत्ता देऊन टाका तुम्ही आम्हाला. मराठ्यांनी दिला किल्ला. किती पैसे घेतले असतील? 2 लाख रुपये घेतले विशाळगड सोडायला. काय जमवले पैसे? कुठनं? पगार नाही, काही नाही. औरंगजेबाच्याचकडनं पैसे जमवत बसले होते लोक आपले. मग सधन झाले. सगळे किल्ले परत बांधून काढले आपल्या लोकांनी. किल्ले लढवले. रामचंद्रपंत अमात्य, हे सगळं जे आहे ना, अमात्य त्यावेळेला होता. शिवाजी महाराजांची नीती त्याला पूर्ण माहिती होती या सगळ्या, आणि तीच त्यांनी कॅरी फॉरवर्ड सगळ्या याच्यातनं केली. ना औरंगजेबाच्या विरुद्ध हा जो लढा आहे, स्वातंत्र्य समर आहे मराठ्यांचं, घाबरले नाहीत कोणी. 89 साली, म्हणजे 87 साली, 86, 87ला आदिलशाही घेतली त्यांनी. 89मध्ये कुतुबशाही औरंगजेबाने संपून टाकली. 89मध्ये संभाजीराजांना पकडून ठार मारलं त्यांनी. 89मध्येच राजधानी 3 नोव्हेंबरला रायगड घेऊन टाकला त्यांनी. बहुतेक शिवाजी महाराजांचं तख्त सिंहासन औरंगजेबाने नेलं. म्हणजे इथं राजा नाही, इथं राजधानी नाही, इथं तख्त सिंहासन नाही, अशा अवस्थेत महाराष्ट्र औरंगजेबाशी पुढची 18 वर्ष लढला. आणि ह्या लढाईचं शेवट हा औरंगजेबाच्या मृत्यूनं झाला.